नमस्कार, कसे आहात सगळे? तर मस्त मजेत असाल. आजच्या नवीन व्लॉगमध्ये मी तुमचं खूप सारं स्वागत करतो. तर जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, माझा भाऊ अक्षय तो मुंबई जेल पोलीसमध्ये त्याची निवड झाली आहे. तर तो कणी माझ्याकडे येणार होता म्हणजे क्वार्टर्समध्ये. मग म्हटलं की आम्ही काहीतरी प्लॅनिंग करावं म्हणजे त्याचं वेलकम करावं आणि त्याला थोडंसं कॉंग्रॅच्युलेट करावं. त्यासाठी एक प्लॅनिंग केलं होतं आणि मी काय केलं केक ऑर्डर केला. कस्टमाइज केक ऑर्डर केला होता. म्हणजे मी तुम्हाला फोटो दाखवते. हा फोटो आहे. तर मी हा केक ऑर्डर केला होता आणि म्हटलेलं थोडं डेकोरेशन वगैरे करायचं आणि केक आपण आदल्या दिवशीच ऑर्डर करतो कारण कस्टमाइज केक लगेच भेटत नाही. त्यामुळे आदल्या दिवशीच ऑर्डर केला आणि प्रॉब्लेम असा झाला की अक्षयचं यानं कॅन्सल झालं. त्यामुळे मग आम्ही केकवाल्याला फोन केला की असं केक कॅन्सल करायचा होता. तर ते बोलले की नाही केक आता तयार झाला असणार आहे. म्हणजे मला वाटतं 12-1च्या आसपास ऑर्डर दिली होती आम्ही आणि 3-4 वाजता आम्ही फोन केला की असं कॅन्सल करायचं पण ते ऐकले नाहीत की ते म्हटले नाही कॅन्सल नाही होऊ शकत आहे. मग आम्ही म्हटलं ठीक आहे द्या आणि केक तुम्ही बघू शकताय. केक हा ऑर्डर केला होता. मी व्हिडिओमध्ये दाखवते तुम्हाला की केक त्यांनी कसा ऑर्डर दिला आम्हाला. तर इतका बेकार त्याने फसवला आम्हाला. पूर्ण प्लॅन एकतर फसला होता त्यामुळे थोडं वाईट वाटत होतं आणि त्या केकवाल्याने पूर्ण पेमेंट पण घेतलं आमचं. ₹600 घेतले त्याने आमचे आणि प्लस त्याने काहीही केकमध्ये केलं नाही. जस्ट नॉर्मल फ्लेवरचा केक होता आणि फक्त त्यांनी वरून ना कोटिंग केलं होतं. त्या म्हणजे खाकी कलरचा मला म्हणजे कलर हवा होता त्या केकचा जो कलर आहे तो. फक्त त्याने कोटिंगचे तेवढे पैसे घेतले आणि म्हणजे कमी पण पैसे नाही केले. मला वाटलं तो जसं त्या केकवर कॅप वगैरे आहे तो बनवून देईल. पण त्याने काय ते बनवून दिलं नाही. असं काहीसा हा बेकार आमचा प्लॅन फसला. तुम्ही बघा व्हिडिओमध्ये. तर तुम्ही या फोटोमध्ये बघू शकता की हा केक होता आणि त्यांनी मला काय केक दिला. जस्ट मुंबई पोलीस लिहिलंय आणि नॉर्मल त्याने खाकी कलरचं कोटिंग केलंय. बाकी काहीच नाही आणि याचे त्याने ₹600 घेतले आणि जे काही त्याच्यावर कॅप वगैरे बनली होती तर त्याने फक्त मला हे असे स्टिकरचं प्रिंटआउट दिलं जे की त्याने इन्स्टावरून काढलं होतं. म्हणजे त्याने इतका मोठा स्कॅम आमच्यासोबत केला. त्याचं जास्त कमी डोक्यात गेलं होतं. मग म्हटलं आता जाऊ. मग आम्ही काय केलं अक्षयला, आता तो तर येऊ शकत नव्हता त्यामुळे मग आम्ही अक्षयला व्हिडिओ कॉल केला आणि जस्ट नॉर्मल आम्ही त्याचं सेलिब्रेशन केलं. हां हॅपी बर्थडे नाही कॉंग्रॅच्युलेशन मामा. मामा असं कापतात का अनया? अनया सरळ ग अनया. आंटी बीच में से यहाँ से काटे ऐसे फिर ऐसे छोटे से पीस लो लो ऐसे। हाँ ऐसे लो। ये भी हाँ आपके मामा को दिखाओ ऐसे उठा के मामा को दिखाओ। हाँ मामाला बरं. हां 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 आता खातोच अनया. यार इसमें से खाओ ना, क्या कर दिया आपने? तर असं काहीसं आमचं सेलिब्रेशन झालं. खूप काही प्लॅनिंग केलं होतं पण ते काही झालं नाही. पण सिम्पल झालं. तर हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा तुम्हाला. काळजी घ्या सगळे. बाय.